brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. कित्येक वर्षाने मनसैनिक आणि शिवसैनिक खांद्याला खांदा लावून या ठिकाणी एकत्र बसलेला दिसतोय आणि दोन बंधू ठाकरे बंधू हे पहिली संयुक्त सभा आज ठाण्यामध्ये घेणार आहेत. काय भावना आहे? समन्वय साधताना तारेवरची कसरत करावी लागेल? बिलकुल नाही. हे बघा, आमचा डीएनए एक आहे, त्याच्यामुळे आम्ही एकमेकांना वर्षोनवर्ष ओळखतो. आमच्यात ज्या वेळेला आधी देखील चर्चा व्हायची त्यावेळेला अनेकांचं मत असायचं की दोन्ही भाऊ एकत्र आले पाहिजे, आपण एकत्र काम केलं पाहिजे, आपली विचारधारा एक आहे. त्याच्यामुळे आम्हाला बिलकुल तारेवरची कसरत करावी लागली नाही. उलट ठाणे एकमेव शहर आहे की जिथे तिकीट वाटपाच्या बाबतीतही एकही डमी एबी फॉर्म पडला नाही. सो आम्ही समंजसपणे काम केलेलं आहे. मागील अनेक वर्षांपासून आम्ही या गद्दारीला सामोरे जातोय आणि या गद्दारीला गाडण्यासाठी आता आम्ही सगळे एकत्र झालेलो आहोत. वाट्याला कमी सीट आले किंवा जास्त येऊ शकल्या असत्या, त्यासाठी प्रयत्न करू शकल्या असत्या असं काही? बिलकुल मला त्याच्या बाबतीत दुःख नाहीये. माझ्या ज्या सीट जिंकून येऊ शकतो त्या सगळ्या सीट माझ्याकडे आता आहेत आणि मी 50 लढून 5 जिंकायचं त्याच्यापेक्षा 25 लढून 24 जिंकण्याचा माझा प्रयत्न असेल. भाजप आणि शिंदेसेना यांच्यामधला समन्वय कसा दिसतोय? कारण अनेकदा एकमेकांच्या विरोधात त्यांनी आरोप प्रत्यारोप केलेले आहेत, टीका केलेली आहे. त्यांच्या मतभेदाचा फायदा, जास्तीत जास्त फायदा हा करून घेता येईल असं वाटतं? हे बघा, त्या दोघांमधला जो वाद आहे तो सत्ता, बजेट, पैसे यांच्यावरचा आहे. आमच्याकडे मी मागील अनेक दिवसापासून पाहतोय, ठाणे महानगरपालिका त्यांना भीती होती की ही आपल्या हातातनं जाऊ शकते. मुंबई महानगरपालिका त्यांना भीती होती ही आपल्या हातातनं जाऊ शकते. तिथे त्यांनी युती केली आणि जिथे परप्रांतीयचा पगडा जास्त आहे, जसं मीरा भाईंदर झालं, नवी मुंबई झालं, या शहरांमध्ये त्यांनी वेगवेगळी लढण्याचा निर्णय घेतला आणि एकनाथ शिंदेना पण नाईलाजाने तिथे फरफडत स्वतःचे उमेदवार जाहीर करावे लागले. तर या दोन गोष्टी जर तुम्ही पाहिलात तर नवी मुंबई आणि मीरा भाईंदर इथे यांचं एकनाथ शिंदेचं पानिपत होईल, यात काही दुसरं दुमत माझ्या मनात नाहीये. आणि जिथे एकत्र आलेले आहेत तिथे टिंके को डुबते को टिंके का सहारा असं त्यांची परिस्थिती असणार आहे. पाडापाडीचं राजकारण फार होईल असं दिसतंय, कारण जमिनीवरती अनेक अपक्ष उमेदवार किंवा छुपे पुरस्कृत उमेदवार सुद्धा आम्हाला पाहायला मिळत आहेत मैदानात. माझं मत असं आहे की हे लोक मनापासून एक नाही आहेत. यांची आता नाईलाजी आहे एकत्र राहण्याची आणि ते नाईलाजाने एकत्र राहत आहेत. आम्ही मनापासून एकत्र आलो, निर्णय काही येऊ, पण पुढील 5 वर्ष तुम्हाला आम्ही एकत्र काम करताना दिसू, हा आमचा तुम्हाला शब्द आहे. अविनाश जाधव आज नाही, गेले अनेक वर्षांपासून आम्ही या ठिकाणी ठाण्यात संघर्ष करताना बघतोय आणि ते पण प्रस्थापितांच्या विरोधात. ज्यावेळेस बलाढ्य शक्ती सरकारमध्ये असलेले राहिलेले मुख्यमंत्री, आत्ताचे उपमुख्यमंत्री, त्यांचा गड मांडला जातो असं ठाणे म्हणतात. पण या ठाण्यामध्ये अविनाश जाधवांना आणि आता युतीमध्ये सगळ्यात मोठं आव्हान काय वाटतं? मला मी परत सांगतो, हा गड ठाकरेंचा आहे. हा तुमच्याकडे गैरसमज आहे की हा शिंदेचा आहे. नगरसेवक किती आणि आमदार किती ह्याच्यावरनं जर गट ठरत असेल तर ते चुकीचं आहे. जमिनीवर जर स्ट्रॉंग कोण असेल तर ते आम्ही आहोत. पण तरी बिनविरोध निवडून येतात, तुम्ही अनेक प्रकरणं बाहेर काढली. पैसे, तुमच्याकडे एवढे पैसे आहेत की तुम्ही बिनविरोध निवडून आणताय. समोर या हिमतीने लढा आणि निवडून या ना. तुम्हाला ज्यावेळेला बिनविरोध निवडून आणावे लागतात, लोकांना पैसे द्यावेसे वाटतात, त्यावेळेला तुमचं काहीतरी गणित चुकत असतं, एवढं लक्षात ठेवा. मी पुन्हा सांगतो, ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये ठाकरे ब्रँड चालणार आणि रेकॉर्ड ब्रेक नगरसेवक या ठाणे महानगरपालिकेवर आमचे निवडून जातील. निवडणूक आयोग आता तरी प्रतिसाद देते का? काल राज ठाकरे म्हणाले की जर बोगस मतदार सापडला तर त्याला आम्ही चोपणार. काय रणनीती असणार आहे ठाणे? मी तुम्हाला एक सांगतो, निवडणूक आयोगासारखा फालतू आयोग आम्ही पाहिला नाही. आम्ही त्या आरोच्या बाबतीत एवढ्या तक्रारी केल्या, काही होत नाहीये. आम्ही 64 बिनविरोध निवडून आले, त्यांच्या बाबतीत चौकशी लावा, काही घेणं देणं नाहीये त्यांना दिवस ढकलायचा, निवडणूक पूर्ण करायचंय आणि याच्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे. निवडणूक आयोग ही खोटी यंत्रणा राबवली जाते. खरं तर माझं मत आहे, निवडणूक आयोग हा काही वेगळा पार्टच नाहीये, कारण त्यांचे जेवढे अधिकारी निवडणूक आयोगाच्या अंडर काम करतात हे सगळीकडे कुठल्या तरी महानगरपालिकेचा सहाय्यक आयुक्त, उपायुक्त, कुठला तरी कारकून, कर्मचारी, हीच लोक आहेत. यांची आणि तिथल्या असलेल्या प्रस्थापित नगरसेवकांची वर्षोनवर्ष संबंध आहेत. त्यामुळे हे सगळं खोटं आहे की निवडणूक आयोग एक वेगळी संस्था आहे. हे सगळं दादांदा खोटं आहे. मुंबईत आम्ही पाहिलं, काल राज ठाकरे यांनी अदानींवरती प्रहार केला आणि मराठी विरुद्ध अमराठी असा एक प्रकारचं ध्रुवीकरण आम्हाला मुंबईत पाहायला मिळतंय. ठाण्यामध्ये काय मुद्दा असणार आहे? ठाण्यामध्ये कुठल्या विषयांवरती आज भाष्य केलं जाईल? निष्ठा या मुद्द्यावरती निवडणूक लढली जाईल? मला वाटतं राजसाहेब काय बोलतील हे देवाला आणि त्यांच्याशिवाय कोणाला माहित नाही.
जशी तुम्हाला उत्सुकता आहे की साहेब काय बोलतील, तशी आम्हालाही उत्सुकता आहे की राजसाहेब काय बोलतील. सो पाहूया, थोड्या वेळात 8 वाजता ही सभा सुरू होईल आणि राजसाहेब काय बोलतात ते आपल्या सगळ्यांसमोर असेल. धन्यवाद अविनाशजी.